नाराजांच्या या यादीमध्ये आणखीन एक बडं नाव आहे। वनमंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवारांना राजकीय वनवास आला यावेळेला। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळणार असं बोललं जात होतं। त्यांनाही असं सांगण्यात आलं की शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला मंत्रिपद आहे, पण मग माझं मंत्रिपद शेवटच्या क्षणाला कापलं कोणी, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे। मग काय सुधीर मुनगंटीवार आपली नाराजी लपवू शकले नाही। खरं तर शिस्तप्रिय असलेल्या भाजपमध्ये अशी नाराजी व्यक्त करून दाखवण्याची प्रथा परंपरा नाही, पण भुजबळांना आज स्वतःला रोखता आलं नाही। कागपर्यंत नाव असताना काग ते नाव का कमी करण्यात आलं ते मग फक्त माहिती। प्रदेशाकडून तुमचं नाव गेलं होतं, मात्र ते केंद्राकडून कट झालं। कुठला नेता याच्यासाठी जबाबदार असेल? थेट प्रश्न तुम्हाला बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजी सांगू शकते। बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजी सांगू शकते। सहज चर्चा झाली, याला काय ती चर्चा अशी जाहीरपणे सांगायची असते का स्पीकर माईक घेऊन? मंत्रिमंडळातून डावलण्यात आलेले माजी वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मौन सोडलं। संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत मुनगंटीवार यांचं नाव होतं, पण ऐन वेळेला त्यांचा पत्ता कापण्यात आला। त्यामुळे मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळात काही वर्णी लागली नाही। मंत्रिमंडळाच्या यादीतून आपलं नाव का कापलं गेलं असा प्रश्न खुद्द मुनगंटीवार यांनाही पडलाय। फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं, एवढाच मुद्दा आहे। कागपर्यंत नाव असताना काग ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहित नाही। मुनगंटीवार यांचा पत्ता कापला कुणी यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत। कारण मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वी संभाव्य मंत्री म्हणून ते प्रबळ दावेदार मानले जात होते, पण ऐन वेळेला त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यात आलं। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। प्रदेशाकडून तुमचं नाव गेलं होतं, मात्र ते केंद्राकडून कट झालं। कुठला नेता याच्यासाठी जबाबदार असेल? थेट प्रश्न तुम्हाला काय वाटतं, कुठं काय घडामोड झाली असेल? हे तर बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजीच सांगू शकते, कारण मी दिल्लीत जात नाही, फार थंडी मग मानवत नाही म्हणून मी जात नाही। मंत्रिमंडळातून डावललेल्या मुनगंटीवार यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी सूचक वक्तव्य केलंय। शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात। त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात। सुधीरभाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत। त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही। भाजपनं नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी काही जुन्या चेहऱ्यांना डच्चू दिलाय। त्यामध्ये मुनगंटीवार यांच्याप्रमाणेच माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही। त्यामुळे या नेत्यांची नाराजी काही लपून राहिलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।